छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सुहास शिरसाट यांचा वाढदिवस आज फुलंब्री शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आलाय। आमदार सुहास शिरसाट यांच्या बंधूंच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते। या अनुषंगाने त्यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करता गरजवंतांना मदत करा आणि सामाजिक उपक्रम राबवा असं आवाहन केलं होतं। आमदार शिरसाट यांनी केलेल्या आवाहनाच्या नंतर विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला होता। या अनुषंगाने फुलंब्री येथील मारुती मंदिर येथे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं, तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे शहरातील 14 वस्ती शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येऊन शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तर आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले। वाढदिवसाचे औचित्य साधत असताना भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। या प्रसंगी भाजपाचे उपतालुका अध्यक्ष राम बनसोड, भाजपचे नगरपंचायतचे गटनेता योगेश मिसाळ, नगरसेवक मनोज मुळे, वाल्मिक जाधव, गणेश राऊत, संतोष जाधव, देवीदास ढंगारे, आनंदा ढोके, उत्तम ढोके, सुमित प्रधान, सुदाम पवार, बाबासाहेब शिंगारे, सुमित प्रधान, राम हापत यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महावीर जायस्वाल, एमसी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि आमचे मार्गदर्शक आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा विधान परिषदेचे आमदार माननीय सुहास शिरसाट यांचा वाढदिवस, हे दोन्ही वाढदिवस आज असल्या कारणाने आज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रम सर्व शाळेवर, बाकी रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप हे पूर्ण कार्यक्रम मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आले। दोन्ही नेत्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे। त्याचप्रमाणे आपल्या फुलंब्रीचं कणखर नेतृत्व, त्याचप्रमाणे या संभाजीनगर जिल्ह्याचं उमद नेतृत्व सुहास भाऊ शिरसाट यांचाही वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं फुलंब्री शहर भाजपाच्या वतीनं आज सकाळपासून अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे होत आहेत। त्यापैकी प्रत्येक वस्ती शाळेवर जे विद्यार्थी वर्ग 1 ते वर्ग 5 पर्यंत जे शिकतात त्या सर्व विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शालेय साहित्याचं वाटप आपण या ठिकाणी करत आहोत। त्याचप्रमाणे या वस्ती शाळेवरती प्रत्येकी 5-5 विविध फळांचे फळझाडं या ठिकाणी आपण लावत आहोत। हे सर्व काम करत असताना सामाजिक उपक्रम राबवण्याचा उद्देश आमच्या देवाभाऊंनी आम्हाला सांगितलेला आहे। भारतीय जनता पार्टीने जो काही आम्हाला कार्यक्रम या ठिकाणी दिला, तो कार्यक्रम या ठिकाणी फुलंब्रीच्या शहरामध्ये साजरा होत आहे, याचा निश्चित आनंद आहे। त्याचप्रमाणे आजचा दिवस आणखी एका दृष्टीने महत्त्वाचा वाटतो। या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा आज पहिला जयंती दिन आहे। त्या जयंती दिनानिमित्त सुद्धा या सर्व कार्यक्रमाला आणखीनच एक चांगला स्तर निर्माण झाला आणि फुलंब्री भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सन्माननीय देवाभाऊ आणि सुहास भाऊ यांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व विधान परिषदेचे आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय सुहास भाऊ शिरसाट यांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा। आणि त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं फुलंब्री शहरामध्ये सकाळी सौ अनुराधाताई चव्हाण फुलंब्री विधानसभेचे आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली। तसेच रक्तदान शिबिर हे सुद्धा यांचं उद्घाटन करण्यात आलं आणि तसेच माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रमसुद्धा साजरा करण्यात आला। आणि प्रत्येक वस्ती शाळामध्ये, फुलंब्री शहरामध्ये एकूण 14 वस्ती शाळा आहे आणि त्या 14 वस्ती शाळामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच प्रत्येक शाळेवर वृक्षारोपण देखील करण्यात येत आहे। आणि त्यानंतर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे स्वतःहून प्रत्येक शाळेत जाऊन
विद्यार्थी संवाद साधत आहे आणि त्यांना शुभेच्छा देत आहे आणि ह्याच वाढदिवसानिमित्त भाऊंना आणि लाडके मुख्यमंत्री यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच स्वर्गीय दादा पवार माजी मुख्यमंत्री यांना सुद्धा जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने फुलंब्री शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमचे आमदार भाजपाचे जिल्हाध्यक्ष मार्गदर्शक श्री सुहासभाऊ शिरसाट या दोघा नेत्यांचा वाढदिवस असल्याकारण फुलंब्री भारतीय जनता पार्टीच्या वतीनं फुलंब्री शहरामध्ये सकाळी महाआरती, त्याच्यानंतर स्वर्गीय अजितदादा पवार यांची श्रद्धांजली जयंती, त्यानंतर रक्तदान शिबिर, शासकीय रुग्णालयामध्ये फळ वाटप, विविध कार्यक्रम दोघी नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री शहरामध्ये शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. वृक्षारोपणही देखील यावेळेस करण्यात आला.